छत्रपती कारखान्याची निवडणूक सुरू आहे। आज माजी मंत्री आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज इंदापूर तालुक्याला भेट दिली। काही गावात त्यांनी मतदारांशी संपर्क साधलेला आहे। साहेब, काय कशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळतोय आणि तुम्ही कशासाठी आला होता? मी आज छत्रपती साखर कारखान्याचे जय भवानी पॅनलच्या प्रचारासाठीच फिरतोय सकाळपासून। आदरणीय त्याचं नेतृत्व आमचे मार्गदर्शक म्हणजे थोरले बंधू प्रमाणात आहेत, पृथ्वीराज जाचक बापू प्लस अजितदादा असतील, भरणे मामा असतील किंवा सुप्रियाताई, सर्वांनीच मदत करून हा शेतकऱ्याचा कारखाना आहे, शेतकऱ्याचा राहावा या दृष्टीने या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सकाळपासून 11 वाजल्यापासून जवळजवळ 17 ते 18 गावं मी इंदापूर तालुक्यातली करण्याचा प्रयत्न केला। पण ज्या मी लोकांच्याकडे गेलो, चांगले सरपंच असतील, जिल्हा परिषदेचे असतील, माजी डायरेक्टर, सामान्य माणसाकडे गेल्यानंतर लोकांनी सांगितलं की साहेब फिरायची गरज नाही, ही सीट लागते या अजितदादा असतील, भरणे मामा किंवा पृथ्वीराज बापू असतील, या तिघांच्या नेतृत्वात ही पॅनल पूर्ण बसतं आहे असं आम्हाला प्रत्येक गावातून म्हणजे फीडबॅक बांधावरचा। मी काय हवेतला कार्यकर्ता नाही आहे, बांधातल्या सामान्य माणसापाशी थांबलो, आम्ही टपरीवाल्यापाशी चर्चा केली तर लोकांनी रिस्पॉन्स अतिशय जय भवानी पॅनलला चांगला दिलेला आहे आणि हा कारखाना शेतकऱ्याचा मालकीचा राहावा ह्या इराद्यानं मी स्वतः आज प्रचारासाठी आलेलो आहे। खरं तर ही निवडणूक सुरू होतानाही तुम्ही बऱ्याच ठिकाणी मध्यस्थी पण केली होती आणि ह्या पॅनलला पोषक वातावरण तयार करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले होते। कसा साधारणपणे रिस्पॉन्स मिळाला? त्यावेळी देखील चांगलं। मी सुप्रियाताईचं अभिनंदन करीन, अजितदादांचं अभिनंदन, भरणे मामाचं करीन, इव्हन शेतकरी संघटनेच्या नेत्यांचं करीन की शेतकऱ्यांची काही मुलं मला शेतकरी भेटली पॅनल आपण टाकू, तर मी म्हटलं बाबा बापू जाचक बापू आहे, तो माणूस सरळ मार्गी आहे आणि त्याच्या ताब्यात ही इन्स्टिट्यूट राहावी म्हणजे शेतकऱ्याचा खरा हक्काचा माणूस राहील, तर आपण त्या दृष्टीने त्यांना मदत करावी म्हणून आम्ही म्हटलं आम्हाला बापूंना मी अजितदादांना विचारलं की आम्हाला एखादी सीट द्या, पण शेवटी मी हे हट्ट घातली की बाबा तुम्ही कारखाना तुम्ही ताब्यात ठेवायचा प्रयत्न करा, आम्हाला एखादी सीट नाही मिळाली तर रासपाला चालेल या भूमिकेतनं। कारण बापूचं तसं माझ्या उपकार आहेत, पृथ्वीराज बापूस मी लोकसभेला उभा होतो तेव्हा त्यांनी अतिशय जीवाचं रान केलं, माझ्यासाठी मेहनत घेतली आणि त्यामुळं मलाही कुठेतरी उतराई करायची त्यांना संधी मिळण्याचा, तर मी अजितदादा असतील किंवा भरणे बाबा यांचं देखील मी आभार मानतो की त्यांनी हे घेऊन जी बापूंच्या हातात नेतृत्व दिलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। साहेब, तुम्ही राज्यात शेतकऱ्यांशी पूरक असलेल्या व्यवसायाचे मंत्री राहिले आहात, त्यात खूप कामही केलं। आज सहकारी चळवळीची जी अवस्था बघता तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता? शेतकऱ्यांनी शहाणं व्हावं, शेतकऱ्याच्या मुलांनी नुसतं शेतीवर अवलंबून आता या देशाचं प्रशासन आणि शासन कसं चालवावं ह्याचं देखील आपण स्टडी जास्त करावा आणि आपल्या मुलांनी जास्त बिझनेसमध्ये उतरावं। शेतकऱ्यांनी अमेरिका ही इंडस्ट्रियलिस्ट कंट्री असल्यामुळे जगावर राज्य करते आणि भारत हा कृषीप्रधान असल्यामुळे आमची अवस्था बेकार आहे, म्हणून आपलं कृषीप्रधानाबरोबर आपल्याला इंडस्ट्रियल सेक्टरची जोड द्यावी शेतकऱ्याच्या मुलांनी, याचा विचार करावा। सहकार चळवळ आमच्या महाराष्ट्रातली फार चांगली होती, वसंतदादा असतील, पद्मश्री विखे पाटील असतील किंवा गाडगीळ साहेब असतील, परंतु आता काय झालं, स्वतःची संस्थानं उभा केल्यामुळं ओरिजिनल जी सहकारी चळवळ होती ती मोडण्याचा प्रयत्न झालेला आहे। तर छत्रपती कारखाना हा एकेकाळी म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा नाव वाचलं तरी फार कारखान्याच्या रेस्ट हाऊसवर थांबणं म्हणजे फार प्रतिष्ठेचं, कॅबिनेट मंत्र्यापेक्षा स्टेटस होतं। पण आज तिथंच मी बघितल्यानंतर मला फार दुःख वाटलं की बाबा एवढी चांगल्या बिल्डिंग बांधल्या आहेत, दगडाच्या तोडीच्या आहेत, पण तिथं काही देखील अवश्य होत नाही। तर हा कारखाना शेतकऱ्याचा राहण्यासाठी अजितदादांनी, भरणे मामांनी आणि बापूंनी प्रयत्न करून त्यांचा हात बळकट करावा त्या जनतेनं, अशी माझी त्यांना शेतकऱ्यांना विनंती आहे आणि एकदा पृथ्वीराज जाचकांना ही संधी द्यावी ह्या कारखान्याची, या भूमिकेतून मी आज आलो। खूप खूप धन्यवाद। हे होते माजी मंत्री महादेव जानकर की ज्यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कृती समितीच्या जय भवानी माता पॅनलसाठी आज प्रचार केलेला आहे।